लवली. आई चला आता आमच्या सोबत बाहेर चला. आता आम्हा दोघांचा औक्षण पण करा. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि जर तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर कार्यक्रम पूर्ण कसा होईल. प्लीज आई. आई प्लीज. जयश्री चल गे, तुला मस्का मारून मारून बटर संपलं आमचं. चल 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 चल. जयश्री ऑप्शन करून घे. हा तूच राहिलीस. खरंच किती क्यूट दिसताय तुम्ही दोघं. म्हणजे ना तुमच्या दोघांकडे बघून असं वाटतच नाही की 3-3 मुलं आहेत तुम्हाला. अगदी यंग कपल सारखे वागताय हा तुम्ही. तुझी का मावशी, आता प्रेमाला वयाची मर्यादा कुठे असते. आणि माणूस आनंदी असला तर आनंदी वागणारच ना. कित्येकांना असं प्रेम कधीच मिळत नाही. मग आम्हाला देवाने पुन्हा संधी दिली आहे तर आम्ही का नाही जगून घ्यायचं. वाह वाह क्या बात है. चलो इसी बात पे वसुंधरा हा बाबा. एक मस्त पैकी गाणं होऊन जाऊ दे. चल चल. गाणं नाही हा बाबा, मला काही गाणं जमणार नाही आता. अगं असं काय करते. गा ना आता बाबा म्हणतायत. गाणं झालं पाहिजे. गाणं माझ्यासाठी. बरं. वा 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 वा. नवऱ्याचं ऐकलंस हा पण. एकंदरीत प्रकरण फारच बिघडलेलं दिसतंय. नाही हा तुझा आकाश चोरू का गुलाम झालाय हा अगदी. अगं याला बायको पुढे दुसरं कोणी दिसतच नाहीये. खरंच जय, मला आत्ता कळलं की तू इतकी नाराज का आहेस ते. खरं तर नाराज हा शब्द सुद्धा छोटा आहे. मला हे असले यांचे चाळे बघायचेच नव्हते म्हणूनच येत नव्हते मी. वसुंधरा आमच्या घरामध्ये अशी महाराणी सारखी मिरवायला लागली ना की खूप त्रास होतो मला. नाही हिला कायमची घराच्या बाहेर घालवली ना तर बघ काही हरेन नाही. छयो हा मस्त झालं ना आजचं सेलिब्रेशन. खूप मस्त झाला. ते म्हणतात ना वन डाऊन फॉर एव्हर टू गो. खरं कळलंच नाही ना 1 वर्ष कसं गेलं. तर 3 मुलं असताना कसं करणार. बट ऑन अ सिरियस नोट, तुम्हाला कळत आहे ना या मुलांच्या मागे किती वेळ जातो आपला. एकमेकांकरता वेळच मिळत नाही आपल्याला.
पण आजचा दिवस आहे ना. आणि मी काय म्हणते, आपण ना एक अशी पद्धतच सुरू करूया. कितीही काही झालं, कितीही काम असलं ना, तरी ॲनिव्हर्सरी एकत्रच घालवायची. डन. यू नो व्हॉट, जस्ट इमॅजिन आपण दोघं जखम म्हातारे झालेले असू आणि असं थरथरत्या हाताने 100व्या अॅनिव्हर्सरीचा केक कापू. काय काय भारी वाटेल बाप रे, 100? ना. तुम्हाला कंटाळा नाही येणार माझा? नाही बा. तुम्हाला येईल का? नाही हो, 100 काय, मला तर 700 वर्षात पण तुमचा कंटाळा नाही येणार. 700? हो, एका जन्माच्या 100 अॅनिव्हर्सरी म्हणजे 7 जन्माच्या 700 नाही का? द्या, मी ठेवतो. मी जरा आले. कुठे? मुलं झोपले की नाही बघून येते ना. संकट आलं होतं ना तुमच्यावर, जेव्हा तुमच्या बाजूने उभी होते मी, तुमची साथ नाही सोडली, सून म्हणून कधीच कुठे कमी नाही पडले मी. पण जेव्हा माझी बाजू घ्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही काय केलं? माझं मंगळसूत्र ओरबाडून घेतलं, मला घराच्या बाहेर हाकललं. का असं वागलात? शोभतं का तुम्हाला आई? हे सांगा ना. आई झोपला नाहीत अजून? नाही. बरं, तुम्हाला गरम दूध आणून देऊ? नको. आई, ते मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. आज आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही औक्षण केलं, मला खरंच खूप बरं वाटलंय. करावं लागलं. काय करणार? माझ्या मुलांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही माझ्या समोर. असं का म्हणताय हो आई? निदान मला बरं वाटावं म्हणून तरी म्हणा की तुम्ही जे काय केलं ते सगळं मनापासून केलं. का म्हणू? खोटं बोलायची सवय तुला आहे, मला नाही. आय एम सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. बस कर तुझी नाटकं. मला माहिती, मला जळवायला तुला खूप मज्जा येते ना. पहिली अॅनिव्हर्सरी झाली म्हणून एवढी खुश होऊ नकोस. दुसरी होणार नाही, मी होऊ देणार नाही. शब्द आहे माझा. असं का बोलता माझ्याशी आहे? मी असं काय केलं सांगा बरं मला. आता अजून किती दिवस असा राग धरून ठेवणार आहात तुम्ही माझ्यावर? जोपर्यंत माझा मुलगा तुझ्या कचाट्यातून सुटत नाही तोपर्यंत. लकी सारखा आकाशला फसवू नाही शकणार तू. कोर्टातनं सुटलीस रडारड करून, ते पण फक्त बाई आहेस म्हणून. मला माहितीये ना खरी तू काय असते. तुमच्यासारख्या बायकांना आजकालच्या भाषेमध्ये गोल्ड डिगर म्हणतात. आकाशलाही समजेल कधी ना कधी. तोपर्यंत मजा करून घे. आई, एक मिनिट. मी आतापर्यंत तुमचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं तरी पण तुम्हाला मी दोषीच वाटते ना. तुम्हाला असंच वाटतं ना की मी आकाश रावांबरोबर पैशासाठी लग्न केलं. ठीक आहे, तुम्ही तुम्हाला हवं ते समजा. तुम्ही मला गोल्ड डिगर समजा, नाही तर अजून काही समजा, मला चालेल. पण आई, तुम्हाला बरं वाटावं ना म्हणून मी कायम प्रयत्न करत राहीन. तुम्ही खुश व्हावं म्हणून मी सतत झटत राहीन. त्या दिवशी मला वाटलं होतं माझ्या वागण्याचं कौतुक कराल तुम्ही. मला म्हणाल, वसुंधरा, आज हे घर तुझ्यामुळे तुटण्यापासून वाचलं. काही आकाशराव माझ्यामुळे घर सोडून नाही गेले, आठवतंय ना? आई, त्या दिवशी जर का मी थांबवलं नसतं ना तर आकाशराव तुमच्यापासून कधीच लांब गेले असते. तुमचा मुलगा तुमच्याच हट्टामुळे तुमच्यापासून कायमचा दुरावला असता.
कदाचित चिनू मनूला पण तुम्हाला भेटता नसता आलो. अरे वा, हुशार आहेस ग. म्हणजे बाकी कशी असलीस तरी हुशार आहेस ग, मानलं पाहिजे तुला. ते तुझे सो कॉल्ड आई वडील कम सासू सासरे ते तुझ्यासारखेच. अनेक माणसांना फसवलं असेल ना तुम्ही. आता तू त्यांचा वारसा चालवती असते. ताई का असं बोलताय? माझ्या आई वडिलांचा या सगळ्याशी काय संबंध आहे सांगा बरं मला. नाही कसं, त्यांनीच तर तुला ट्रेन केलंय. म्हणूनच तर तुला माणसांना अगदी उत्तम पद्धतीने घोळात घेता येतं. मला तो दिवस अगदी नीट आठवतोय. त्या दिवशी जर आकाश घरातून गेला असता तरी तो फार काळ त्याच्या आईपासून लांब राहू शकला नसता. तो परत आलाच असता. आणि तुला हे अगदी नीट माहिती होतं म्हणून तू त्याला इथून जाऊ दिलं नाहीस. काय बोलताय आई? असं का करेन मी? पैसा पैसा कारण आकाश घरातून जाताना त्याच्या संपत्तीवर पाणी सोडून जाणार होता. ते तुला कसं चाललं असतं? तुला आकाश नकोच आहे, तुला त्याचा पैसा हवाय. आणि म्हणूनच तू त्याला या घरातून जाऊ दिलं नाहीस. वर मोठेपणा घेतलास ते वेगळंच. उपकार केल्यासारखं सांगतेस आकाशला मी थांबवलं म्हणून. खोटारडी तर तू आहेसच, हावरट सुद्धा आहेस. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. हावरट आहे मी. हावरट आहे कारण मला माझं मोठं कुटुंब हवंय. मला हवंय की मी जेवढं तुमच्यावर प्रेम करते तेवढंच तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर करा. आई, ही संपत्ती आकाशरावांनी खूप कष्टाने उभी केली हो. मग का सोडावं त्यांनी हे सगळं? आणि मी तर त्यांची बायको आहे आई. ते जे काही कमवतात ते मुलांसाठी, माझ्यासाठी, आपल्या घरातल्या सगळ्यांसाठीच कमवतात ना. आणि प्रत्येक माणूस हे करतो. मग त्यात वावगं काय आहे सांगा ना मला. आई, आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर त्याच्या बायकोचा सारखा हक्क असतो. असं पण आहे. मग मी हे का सोडू? फक्त मी तुम्हाला आवडत नाही म्हणून? आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आई, सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आकाशरावांचं सुख. आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी आहोत आई. एकमेकांच्या सहवासात आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही स्वतः एक आई असून सुद्धा स्वतःच्या मुलाचं सुख उधळण्याची भाषा कशी काय करू शकता सांगा ना मला. नाही ठीक आहे आई, तुम्हाला राग आहे ना माझा, तुम्ही खुशाल रागवा माझ्यावर. पण मी मात्र कायम तुमचा आदरच करेन, कारण हेच माझे संस्कार आहेत. तुझ्या या नाटकांना आकाश बोलू शकतो, मी नाही. मला आशा आहे कधी ना कधी आकाशलाही अक्कल येईल आणि तो स्वतःच्या हाताने तुला घराबाहेर काढेल. शब्द आहे माझा. आई, मग माझा पण तुम्हाला शब्द आहे. एक दिवस असा येईल ना की तुम्ही मला घट्ट मिठी माराल आणि मला म्हणाल की वसुंधरा, तुला ओळखण्यात मी चुकले. तू माझी सून नाहीस, माझी मुलगी आहेस. आणि तो दिवस लांब नाहीये. बघा तुम्ही. आई, तुम्ही काय करता इथे? प्रवचन ऐकतेय. मी किती महान, मी किती साधी भोळी, संपतच नाहीये. जाऊ द्या ना आई, कशाला हिला एवढा भाव देताय? हिची फालतू बडबड ऐकण्याची तुम्हाला काही एक गरज नाही. तनया, आई मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, त्यामुळे त्या मला हवं ते बोलू शकतात. पण तुला कसला एवढा माज आहे ग? लहान आहेस, लहानांसारखं वाग, नाहीतर 2 कानाखाली देऊन मी लक्षात आणून देऊ शकते. ए, हाऊ डे यू. ए, डेमो हवाय? आत्ताच्या आत्ता डेमो देऊ शकते मी. गुड.
आणि खबरदार पुन्हा जर का माझ्या वाकड्यात शिरलीस तर. अखेरसारखा गुणी नवरा मिळाला तुला, त्याची कदर कर. बाकी आईंचं आणि माझं जे काही आहे ना ते आम्ही बघून घे. गुड नाईट. वसू आज बरं झालं ना आपण पराठ्यांचा घाट घातला नाही. गडबड झाली असती खूप आपली. हो वहिनी, पण 1-2 दिवसात करूयात बरं का. बाबांची इच्छा आहे ना. बाबांना पराठे इतके आवडतात ना, खायला बसले की 4-4 पराठे खातात अगं. वहिनी जरा दूध तापायला ठेवा ना. अवनी जरा इथे येतेस का? हो आले आले, थांबा. वहिनी मी तापवते, जातो. आलेच. ब्लू फाईल आता मी शोधतो. एक सेकंड. काय हा रबर बँड ना? हा रबर आपला कुठे? हा माझी बुक, ती नवीन टेक्स्ट बुक. ओ आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. आता काय चाललंय यांचं? अरे हो मी देत आहे. हो ते अनु थांब थांब बाळा. असं नाही करायचं केसांना. असं ओढलंच केसांना तर ते दुखणार की नाही? हा, आणि काय हो, तुम्हाला किती वेळा सांगितलंय रबर इथे ड्रॉअर मध्ये ठेवलेले असतात की नाही? सॉरी. आई माझा पेन कुठे आहे? तुझा पेन ना तिथे खाली पडलाय बघ, उचलतो. सॉरी. हे तुम्हाला काय झालं? पाय का पकडून बसलात? लागलं मला. ते खेळणी पडलेत ना खाली. खेळणी किती वेळा सांगितलं मी की खेळणी रात्रीच आवरून ठेवा जा म्हणून. ना काय तुम्ही पण? थांबा थांबा थांबा, नका शोधू. मला माहिती तुम्ही काय शोधताय. ही घ्या तुमची फाईल. कुठेही ठेवतात आणि मग विसरून जातात. थँक्यू. आई मला टाय बांधलेली ना. हा मी 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 करतो. या सतमानू ये बाळा. मुलांनो होमवर्क केला ना पूर्ण? हो. अभ्यास नीट करायचा. ओके, भांडण करायचं नाही. चला तुमचा टिफिन घेऊन येते. हा हे पण आहे. हो. तू काय करतेस इथे? मी अखिलसाठी स्पेशल टिफिन भरती. मी त्याचा टिफिन आकाशराव आणि भास्कर दादांसोबत भरलाय. का भरलास? माझा नवरा आहे तो आणि त्याचा टिफिन मीच भरणार. कर तुला काय करायचं ते. काही हवंय का? ते जरा दुधाचं भांडं उतरवते का? मला अखिलसाठी चहा करायचा. हो उतरवते ना. ते अगं आईंना आहे ना पूजेचं ताट हवं होतं. मी जाऊन देऊन येते. हा ऐक ना, ताट मी देते. तसंही ऐक ना, तू दिलेला आवडणार नाही, त्यापेक्षा मी दिलेला. मूर्खस का तू? काय झालं? ओ हो, चुकून सांडशी दिली ना मी तुझ्या हातात. गरम होती का? चटका बसला. मुद्दाम केलंयस ना तू? मी की तू? साधी गोष्ट नाही कळत तुला तर? हा, जेव्हा आपण दुसऱ्यांना त्रास देतो ना तेव्हा ते आपल्यावरच उलटतं. तू थांब ग जरा. मी आणि माझी मम्मा ना तुला चांगले सरळ करणार आहे. ओके, मी वाट बघेन.